नमस्कार, मी पंकज. आपण पाहताय झी 24 तास. एक पाऊल पुढे. यशवंत सोनवणे यांच्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध होतोय. महाराष्ट्रातही अशा प्रकारचं कृत्य खुलेआम केलं जातं. त्यामुळे आता बिहारला नाव ठेवू नका, बिहारींनीही आता प्रगती केली आहे, असा टोला अभिनेते नाना पाटेकर यांनी लगावलाय. आपण सरकारवर अवलंबून राहणं, मला असं वाटतं की जनतेनं पुढे येऊन, म्हणजे नुसता धिक्कार वगैरे नाहीये. ही अशी जी मंडळी आहेत, बरं एरवी तुम्हाला माहिती नसतात का? आपल्याला माहिती असतं कोण कोण आहे. असा एखादा प्रकार घडल्यानंतरच आपल्याला तुम्हाला अमुक माफी आणि तमुक माफी आठवतात का? आधीपासून तुम्हाला माहिती असतात हे, पण असा एक कोणतरी जळल्यानंतरच आपल्याला जाग येते का? तर मला असं वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. पण मग हे करायचं काय सरकारी अधिकाऱ्यांनी? बरं, तुम्हाला गंमत अशी आहे की सरकारी अधिकारी म्हटलं की एक त्याच्यावरचा एक त्याच्यावरचा एक त्याच्यावरचा एक आणि मग त्याच्यानंतर राजकारणी. सरते शेवटी सगळे निर्णय तुम्हाला कसंही ना म्हटलं, मला असं वाटतं की त्यांना पुरेशी त्यांना मुबलक स्वातंत्र्य पाहिजे काही करण्याचं, आणि ते स्वातंत्र्य नसेल तर ती सरते शेवटी ही मग लोक प्यादी ठरतात. मला असं वाटतं काही पोलिसांमध्येही, म्हणजे ते सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला तो हक्क मिळेल त्या दिवशी मला वाटतं ही सगळीच यंत्रणा सुधारेल. कोल्हापूर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वाजले की बारा या नव्या धर्तीवरच्या कार्यक्रमानं महोत्सवात रंगत आणली. एकापेक्षा एक सरस लावण्यांनी कोल्हापूरकरांना नाचवलं. बुलेटिनमध्ये जाता जाता पाहूया त्याचीच एक